विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. ऐका जी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. कोणीही जीवाचा न घडो मत्सर, वर्मे सर्वेश्वर पूजनाचे. म्हणजे महाराजांनी आपल्याला सांगितलं आहे. आणि जे कोणी कीर्तनकार त्या महाराजांच्या ज्या संतांच्या अभंग घेऊन कीर्तन करतात आणि त्याच गोष्टींचा जर तुम्हाला विसर पडत असेल तर हे माझ्यासारख्या कीर्तनकाराकडून सुद्धा हे पाप घडण्याची. कारण की जे महाराजांनी कुळी कन्यापुत्र म्हणजे महाराजांनी कन्येला पहिलं स्थान दिलं, स्त्रियांना महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे, संतांनी महत्त्वाचं स्थान दिलं आहे, सर्व संतांनी. आणि त्या स्त्रीचा कुठंतरी कीर्तनामध्ये आपण अपमान करतो आणि कीर्तनामध्ये काहीतरी बोलतो आपण. म्हणजे बरेचसे कीर्तनकार सासू सुनांच्या गोष्टी पण कीर्तनामध्ये सांगतात आणि नकळत त्या खाली बसणाऱ्या श्रोत्या स्त्रिया असतात त्यांचा अपमान करतात. मी पाहतो, मी आता वारकरी संप्रदायामध्ये एक 10-15 वर्ष झाले आहे. जर आपण गावोगावी जावा त्या कीर्तनांमध्ये पुरुषांची संख्या आणि स्त्रियांची संख्या पाहिली ना तर 75% स्त्रिया ऐकायला असतात. आणि त्या स्त्रियांचंच आपण कीर्तनकार अपमान करतो. हे झालं नाही पाहिजे. की संतांनी हे तुम्हाला सांगितलं आहे का? हां, तुम्ही नाही का कीर्तनामधून समाज प्रबोधन करताय, मान्य आहे. पण समाज प्रबोधन करत असताना स्त्रियांचा अपमान किंवा संतांचा अपमान होईल किंवा संतांनी घालून दिलेल्या ज्या परंपरा आहे त्याला कुठंतरी बाजूला सारलं जाईल, असं तुम्ही करू नका. हीच संस्थांची प्रामाणिक इच्छा आहे.